गुड मॉर्निंग गाईज. सकाळची वेळ आहे तर मी इथे पाणी तापत ठेवलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगेन की मी पाणी का तापत ठेवलं, पाठीमागचं एक कारण आहे. मी सकाळी अर्ली मॉर्निंग आईची आंघोळ झाली होती. आई इथे मंदिराजवळ देवपूजा करत होती आणि जस्ट मी आणि ज्ञानेश आम्ही दोघंही इथे दात घासत बसलो होतो. इथे उभी होती मी. उकळला आई इथे उभी काठी घेऊन, तर मी इथे उभी होती दात घासत. मला ना एक साप दिसला सरपडत जाणारा, त्या कोपऱ्यात गेला. इथले हे पत्रे दिसतात त्याच्या पाठीमागे होते, ते पत्रे इथे या साईडला होते, ते पत्रे काढले आणि इकडे या साईडला ठेवले. तर तो तर खाली जो पत्रा आहे ना त्या पत्र्यामध्ये तो साप जाऊन बसला आहे. तर तेच आता मी गरम पाणी ओतू म्हणजे तो थोडा लुळा फांगळा होईल, मग त्याला मारू. तर आई काठी घेऊन उभी आहे ना. आईकडे बघ. हाय. तर आता पाणी तापलं, असं उकळता पाणी तापलंय. गॅस बंद करू आणि पाणी नेऊ. चला पाणी तापलंय. घे पकड आता. मम्मी आता पण करू का? आई मला पण बघत होती. काय काय आहे? बाप रे बाप, मेला आहे तो. जिवंत आहे ती बघ. ते सेफ्टी कशी वळवळ करते बघ. पाणी टाकते आई. बापरे, कसला साप आहे हा. हा आधी चॉकलेटी कलरचा होता, नंतर हिरवा कलरचा झाला, आता पोपटी कलरचा आहे. बापरे, काय बोलतात आई याला? काय माहिती. पांढराच आहे. साप बोलतात त्याला. साप आहे ना. बापरे बाप, हा साप आहे. आम्ही येशील परत माझ्या आवरात. समोरचा आशीर्वाद आहे ना. का आलास? तो म्हणता एकदा व्हिडिओ काढते. बाबा डचू नकोस म्हणजे झाला. डोळा वगैरे बाहेर निघाला त्याचा. एवढा मोठा साप. बापरे, परत दिसलाच ना आयुष्यात परत तुझी हीच अवस्था येईल. थांब मला फोटो काढू दे. थांब ना, असंच बघा मी फोटो काढते. बघितलं ते. थांब ना, हलू नको. बघितला ना कसा दिसतो तो, सापासारखा दिसतो. बापरे, अशा गोष्टी. तर आईने काठीने त्या सापाला उचललाय. तुम्ही त्याची कातडी बघू शकतात. बघून डेंजर वाटतो. बापरे बाप. आणि हा जो साप आहे ना तिथून तिथपर्यंत, भिंतीवर तिथपर्यंत, इथून असं करतं. बापरे बाप. आई अशी आम्हाला असं पळायला लावलं नाही या सापाने. बापरे बाप. धर उपटी मारल्यात. पण हे साप पकडणं एकाचं काम नाही. चांगले 2-3 जणांना पाहिजे असतात नाही. हे बघा, त्याचा डोळा मारला तर डोळा कसा बाहेर निघाला बघा. आणि हा साप मला चॉकलेटी माती कलरचा दिसला, जे की मी इथे उभी होती. म्हणून मी आईला जोरात आवाज दिला तर ते पत्रे ना, तर त्या साईड त्या पत्र्याच्या पाठीमागे जाऊन लपला होता. भीती कसं आहे ना, आम्ही अजून इथे म्हणजे अजून 4-5 दिवस आहोत, पण कसं इथे फिरतो आवारामध्ये, तर ते हे नको ना. बापरे, हा भीती नको मनामध्ये एक प्रकारची, बाबा इथं काहीतरी आहे म्हणून. तो थंडाव्याला घरात पण येऊ शकतो ना. हा ना. नाही, मला पप्पा बोलले ना. नाही इथे मित्र साप मित्राचा फोन नंबर काय. हा, नाहीतरी दाराजवळच आला होता. तसं ना, मारणं कर्तव्यच आहे ना, कारण पोरं आहेत घरामध्ये लहान. तो बाई
त्याची शेपटी बघा अजून, ते बघा अजून ती शेपटी कशी वळवळ करते ते बघा. आहे त्याला थोडा जीव आहे. आम्हाला तर काय सोडायची त्याला हे आम्ही काय आता त्याला असं सोडू शकत नाही ना. नाही बापरे, पर्याय नाही त्याला. पर्याय नाही म्हणजे मला पप्पा बोलले पण माई झोपताना ना सगळे दरवाजे वगैरे बंद करून, म्हणजे बाहेर जर दरवाजा ओपन करता म्हणजे जाळीचा दरवाजा आहेत ना ते बंद करत जा, कारण इथे आहे ना इथे सर्प वगैरे. हे बघा नाही आता मध्ये पण पप्पांनी बघितलं होतं ना, पप्पा बोलले हे बघ कसं वळते शेपटी का, कशी वळवळ करते, चावायला पाहिजे. वळवळ करते शेपटी. टाकतात ना त्यांच्यावर उरून पारायला पाहिजे. डेंजर बापरे. मग म्हटलं नाही बोलते, बांधल्यापासून तुम्हाला आई बघायची बडबड करते. नाही बरोबर आहे ना, म्हणजे किती नुकसान करतात इथे. नाही सांगून का इथल्या गावातील लोक आहेत आता, हे घर शक्यतो मंद असतं. पप्पा 15 ते 20 दिवसातून इथे येतात ना, म्हणजे तर म्हणजे मेलेल्या घुशी उंदीर लिटरली इथे या घरामध्ये टाकतात, पुढच्या अंगणात टाकतात वगैरे, म्हणजे जाणून बुंजूनच टाकतात ना. हां तेच ते आहे. बापरे किती डेंजर आहे ना हे. नको बाळा, त्याला मारलंय काठीनी. झाले 12 वाजले त्याचा डोळा पण निघालाय एका साईडला. भीती तर वाटते. हे बघ एका डोळा बाहेर निघालाय, त्याच्या तोंडावरतीच आईने हे केलंय. पिल्लू आहे ना गाई हा, पण हे बघ आहे थोडा जीव आहे त्याच्यामध्ये. आई तो बघ, त्याला देते नाही पाणी टाक ना ह्याच्यात पाणी. बापरे किती डेंजर आहे ना, बघूनच ते हे वाटतंय. आणि आई साप पण कलर बदलतो आई. हो मग बापरे, कारण हा ना आधी माती कलरचा होता, तिकडे गेल्यानंतर तो असं एकदम. तिथं पाळी होतं, पाळीला आणि त्याने कलर बघ ना कसा पूर्ण असा तिथे भिंतीसारखा कलर आहे ना, पूर्ण भिंतीसारखा कलर केला ना आई. आधी चॉकलेट एक पूर्ण असं ना माती कलर होता आधी. पण तसं बदललं ते बघ ती शेपटी बघ आई, तेव्हा शेपटी बघ. बापरे हा बघा, हा पूर्ण याचा कलर आहे. शेपटीला पिवळा कलर गेला का त्याने. हा बघा हा त्याचा डोळा आहे. हे बघा हो ग आई. ज्ञानेश बघा कसं, ज्ञानेश कसं बघते बघ ना इथे बसून. बोल त्याला, सांग आमच्या आवारात येशील परत. आलास तर मारेल तुला काठीनी. कळलं. ते बघा तो पाठीमागची शेपटी उचलण्याचा प्रयत्न करतोय. आता तुला कळलं म्हणून इकडे ना फिरायचं नाही आवारामध्ये, इथला इथंच हे करायचं. हा तेच तुला बोलले मी, त्याला आहे तो डेंजर आहे. बापरे बाप. याला पाण्याच्या शुक्रवारच्या ह्याच्यात आपण हे पाणी आपण विसरून गेलो असतो, नाही लक्षात नसतं आलं. आणि ना हा भले इथून मेलाय पण त्याच्यात ना इथे जीव आहे. ते बघा तिथं आहे जीव त्याचा. हे बघा कशी शेपटी हे करतो तू, बघा कशी शेपटी हे करतोय. माझ्या एकटीने तर हा काम अजिबात झाला नसता बाबा. डेंजर आहे बापरे. हे बघा त्याचं आहे ना इथे जीव नाही, तोंडामध्ये नाही, पण त्याचं ना हे बघा, हां हे बघा याच ते बघ शेपटी हलते शेपटी, त्याच्यात जीव आहे त्याचा शेपटीमध्ये. काय आता शेपटीतून मरत जाईल तो, असं आहे का. हो कसा दिसतो, डेंजर आहे बापरे हा. ते बघा दिवशी कशी शेपटी हालते त्याचे. आयुष्यात मी कधी असा साप मारलेला नाही. मी पण ना, मी तर फर्स्ट टाइम बघते बाबा. माझ्या आई ना याच्यापेक्षा मोठे असं फण वापरतात, असे उड्या मारतात. बापरे हा कसं ना सर भिंतीवरती. बापरे बाप, हे कोंबड्यांवर आहे. असं पळवला असेल कोंबड्यांवर येतात. हा ना असं पळवला असेल ना आम्हाला, इकडून तिकडे तिकडून इकडे. बापरे बाप, पक्की कोंबडी ना, कोंबड्या तिने असं मोठा ना तिथे नाही कारण तुला सांगू का, मी अनगावच्या मावशीकडे जायचे लहान असताना, तेव्हा ते असे मोठे मोठे नाणेटे वगैरे बघितलेत मी. मावशी मला बोल रस्त्यावरून चालत जायचे आहे, तर मावशी बोलायची जाऊ दे तू ये घे, तू नको लक्ष दे तिथे. बापरे
चल बाजूला नाही त्याची स्किन बघ कशी आहे. आणि सेम भिंतीसारखा कलर केला होता. एवढा घर बांधला ना, एवढा घराची माती फिरलं, पण कधी मला असा नाही त्या दिवशी नाही त्या दिवशी आपण एवढी माती वाहिली वगैरे तेव्हा काही दिसलं नाही. तुम्हाला एक गंमत सांगू का? माझी ताई आहे ना, मावशीची मुलगी, तर आहे ना तिची सासू आहे. तर तुम्हाला माहिती आहे गावाकडे ना सगळी अशी ना मोठी मोठी घरं असतात. तर आहे ना असंच काम करताना ताईच्या सासूने काय केलं माहिती आहे का? असा मोठा साप होता. ताईच्या सासूला वाटला की ही दोरी असेल म्हणून ती दोरी उचलली. ती खुंटी असते ना याला घरामध्ये, तिला अडकून ठेवली ना आई, अशी अडकून ठेवली. तेव्हा नंतर पाठीमागे येऊन बघता ही दोरी अशी वळवळ का करते. नंतर समजला बाबा हा साप आहे. विचार करा. दिसायला कोणाला पटकन दिसत नाही तो हां समजा पूर्ण दोरीसारखं असं चॉकलेटी कलर होतं ना. तर आवरता तिला असं म्हणजे ताईच्या सासूला असं वाटलं की ही दोरी म्हणून अशी उचलून ठेवला. तर नंतर मग कळलं की ही दोरी एवढी वळवळ का करते. नंतर समजलं बाबा हा साप आहे, डेंजर आहे बापरे. म्हणजे कामाच्या याच्यामध्ये माणसाला समजत पण नाही की आपण म्हणजे काय उचलतो ना काय नाही. बापरे. आता कुठे जीवाला शांती वाटली बाबा. म्हणजे कसा इथं आवारात व्यवस्थित दिवस मी बिंदास म्हणजे असं सगळी आवारात नसे हे करून फिरायचे ना. नाही असं काही दिसलं नाही. मला पप्पाने काय सांगितलं होतं फोन करून, माई सगळे दरवाजे वगैरे बंद करत जा. बाहेर आहेत छोटे छोटे, तुम्हाला समजत नाही पण आहेत. फायनली आज दिसलाच तो सकाळी. कसं आज मरायचं मग काय बापरे. दिसला तर कोण सोडणार नाही ना. नाही ते तर बापरे आहेच. लहान मुलगा आहे घरामध्ये, कोणी सोडेल का याला. आणि खरंच आहे आज शुक्रवारी पाणी येत नाही. तो आज इथं येऊन आला होता ना जवळ इकडे. अगं कसा आला माहिती आहे का? तो असा आला, तो असा सहज पडत आला. आणि मी अशी आली, मी ज्ञानशी बोलत होते, ज्ञानेश पार असं त्याने आवाज ऐकला असेल ना इथे, सर तिकडे गेला. पटकन लक्ष गेला आणि आतमध्ये आला असं. दरवाजा उघडा होता ना, फटीला आला. नाही इथे मी आली ना, तो असा गेला आहे ना, असा या साईडला गेला. मधून आला. नाही तर मी ते बोलते ना का इथेशी तो हे नाही. आणि कसा माहिती आहे का? आणि आला तर कसा माहिती आहे, चॉकलेटी कलर होता, पण तो असा सरसर करत गेला ना, तर ते मला जाणवलं. ते म्हणजे इथं काहीतरी गेलं म्हणून त्याला मी आवाज दिला. देवाचा दिवा लावायचा ठेवला तिथे गणपती बाप्पा. मी आईला जसा मला हा साप दिसला, मी अशा आईला अशा जवळ आवाज दिला असेल, आई तू ये आधी. आता हा जे ना एवढा समर्थांचं निवेदन ठेवतो. समर्थांना काही आपला तुम्ही जाऊ दे. दिसला ना तुला, उलट समर्थाने दाखवून दिला बाबा इथं साप आहे, याला मारून टाक, तुम्हाला जायचंय 2-3 दिवस. आणि ऐक ना, हा पांढरा आहे ना, आई बोलते हा सापाचं पिल्लू आहे ना आई. कारण तर तोंडावरून दिसतंय. हे बघायचं तोंड, जवळ नको जाऊ. तोंड याचं तर पिल्लू आहे हा पण. आणि आता ही गावामध्ये खूप सारी लोक बोलायचे पण तुमच्या आवारामध्ये एक जनावर येतो जातो. जुना घर होता ना तेव्हा येत होता. हा ना. खिडकीतून यायचा, घरामध्ये बसायचा, जायचा. ते वेगळा. तो नंतर यायचा, ते बॉम्ब झाले म्हणून तो बंद झाला. ते कोशी अशा मोठ्या कोश पारायचे. हा ना. कोश टाकायला येत असेल. मग तो गेला असेल. आपण घर बांधताना तो सगळं फक्त माती टाकली होती घरात मध्ये ना, घर टाकून ठेवली होती. मग तो एकदम मातीतच मेला असेल ना, खाली दबला गेला असेल. तो काढून आणि बाहेर पडायचा. तो बघायचं पाण्याला कोणी बायका आल्या का त्या बघायच्या आणि सांगायच्या. मोठा साप चढतो खिडकीवर. आणि तेव्हा गजाचे होते ना खिडकीतून ते इथं खूप सारी गचाड वगैरे होते. आता 4 वर्षापूर्वी घर बांधलंय ना आपण. भरपूर वर्ष झाली. म्हणजे ना कसं माहितीये का, 8-9 वर्ष झाली. हा जो घर आहे ना, तर ह्या घराचा फक्त सांगाडा बांधून ठेवला होता. तर मग आता 4 वर्षापूर्वी पूर्ण व्यवस्थित हे घर बांधलंय असं आहे. बाकी तर पूर्ण गचाड वगैरे होती या सगळ्या गोष्टीत. आणि आला तो पुढे कोंबडी तिथे ते खड्डा तिकडे पाणी मध्येचे. तेच. आणि कसं आता पप्पा रिटायर झालेत ना, तर पप्पा रिटायर झालेत ना, तर नेट लावायला पाहिजे. तर मग पप्पांना असं वाटतं की चला बापरे सुट्टीला आतूनमधून कधी गावाला जायला पाहिजे, म्हणून पप्पांनी घर बांधलं. आणि माझा भाऊ बँगलोरला असतो, तो जेव्हा सुट्टीला येतो तेव्हा तो इथे असतो, तो इथे येतो सुट्टीसाठी. सो या सगळ्या गोष्टी आहेत. ज्ञानेश सापाची हे कशी
त्याचे उडून येतात जाऊ दे पोटमध्ये. हा बघा जा. हे खाते तुला. हे बघा त्याचा असा कलर चल ते आहे, पत्रे लावून घेऊ चल. असा दिसतो. जीवात जीव आला याला मारल्यानंतर. नाही तो घरात आला असता. नाही बा, दळायला ना हा नको. कसं आहे ना ते हे नाही ना केलेले आपण. ते एकदा माहिती आहे का, तुला माहिती आहे एकदा आपण मामाच्या घरी गेलो होतो माहिती ना, मामाकडे गेलो होतो ना एकदा, तुम्ही झोपला होतात ना आई आणि ना पप्पू झोपले होते, तो बरोबर पायाजवळ आला होता ना आई. पप्पूच्या इनर मध्ये घुसला होता हा ना रात्रीचे. बापरे तो असा झोपेत त्याला असं वाटलं मला काय म्हणून हा ना. मग तो खेचून काढला पप्पूने. काय मला बोलतो आई आई उठ 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 बघते तर भिंतीला चालतोय. बापरे बाप, नशीब चावला नाही. आईला उठवला तेव्हा तिने काय जवळ कुठं रात्रीच्या आपण काय काठ्या घेऊन जातो, नाही. चपलीने मारला धरून त्याला. बापरे. आणि जरा हे केलं ना मग बाबाला सांगितलं. तेव्हा बाबाने मार. छोटा होता, पिल्लू होता. हा ना. तर गुड आफ्टरनून गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे शुक्रवार. तर मी तुम्हाला सांगेल की म्हणजे वाड्यामध्ये जेवढीही काही गावं आहेत त्या प्रत्येक गावामध्ये शुक्रवारच्या दिवशी पाणी नसतं आणि लाईट नसते. तर आता ही जी लाईट सकाळी 10 वाजता गेलेली आहे तर ती डायरेक्ट रात्री 9, 8 किंवा 9ला येईल. आणि उन्हाळ्यात एवढं भयंकर गरम होतं ना इथे. तर आता एकच ऑप्शन आहे म्हणजे न्यूजपेपरने हवा घालावी लागेल तर दुपारची झोप लागेल. नाहीतर मग इथे जी पायरी आहे तर इथे या पायरीवरती बसावं लागेल. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आज सकाळी गंमतच झाली म्हणजे ना, अनपेक्षितपणे असं बोलू शकतो किंवा ज्या गोष्टीची अपेक्षाही करू शकत नाही ती गोष्ट सकाळी घडलेली आहे. मी उभ्या आयुष्यामध्ये असं कधी बघितलं पण नसेल ते मी आज बघितलं आहे. तर ही जी व्हिडिओ क्लिप आहे तुम्हाला पुढे बघायला भेटेल. तर ही जी व्हिडिओ क्लिप आहे ना तर मी आज सकाळी काढली होती. डेंजर, बापरे बाप, भयानक होतं सगळं. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी आता सगळं आवरून झालं, आता कपडे सुकत टाकते. तर हे बातेमध्ये कपडे धुतलेले आहेत. तर इथे ही जी दोरी आहे तर या दोरीवरती मी आता कपडे सुकत टाकते पटापट. तर मी इथे कपडे सुकत टाकलेत. बाकी ह्या बादलीमध्ये छोटे कपडे आहेत ते आतमधले जे बेडरूम आहे त्या बेडरूममध्ये टाकेल. तर काल आईने ज्या कुरड्या काढल्या होत्या तर हे बघा इथे आईने ह्या उन्हामध्ये सुकत टाकलेल्या आहेत. हे जे ऊन आहे ना तर संध्याकाळ 4:30पर्यंत हे ऊन असंच राहतं वगैरे. बाकी तुम्हाला इथे आतमध्ये पूर्णपणे सावली दिसेल. इथे पण ऊन आहे पण कसं आहे ना 2-3 नंतर इथं पण ऊन निघून जातं म्हणजे सावली येते इथे पण. आणि बाकी इथे ऊन तसंच राहतं पूर्ण 4:30-4:45 वाजेपर्यंत. या गोष्टी आहेत. आणि तर इथे कुरडया सुकत टाकत आहे उन्हामध्ये. आणि छान मस्त अशा कुरडया झालेल्या आहेत. काही बारीक झालेल्या आहेत, काही खूप जाड्या झालेल्या आहेत. ती साच्याची चकली असते ना, चकली म्हणजे आपल्या चकलीचा जो साचा असतो त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्लेट्स असतात. त्याच्यामध्ये ना बारीक होलांची जी प्लेट असते ना, खूप वेगवेगळ्या प्लेट्स असतात, बारीक मोठ्या वगैरे. तर काही बारीक साचेच्या आलेल्या आहेत तर काही मोठ्या साच्या म्हणजे मोठ्या ह्याच्या आलेल्या आहेत. या खूप जाड्या म्हणजे या खूप थोड्या जाड्या आहेत आणि या खूप जास्त बारीक आहेत. तर ठीक आहे, ओके. तर या आई छान मस्त असं एक ऊन देईल. आणि इथे मिरच्या आहेत, लाल मिरच्या. तर पप्पानी लाल मिरच्या आणून ठेवल्या होत्या आणि त्या आईने सुकत टाकल्यात. आणि मी जेव्हा इथे कपडे सुकत टाकते ना तेव्हा ज्ञानेश एक काम नक्की करतो.
हा गेट उघडून तो बाहेर गेलाय. ज्ञानेशला ती बाहेरची मुलं आवाज देतात आणि ज्ञानेश बाहेर जातो. हे जातो तो. काय करतो रे तो? बघा त्या मुलाबरोबर खेळतात ज्ञानेश. तो बघा धावत. उन्हात नाही जायचं ज्ञानेश. कुठे एवढ्या उन्हामध्ये कोण खेळतं का? नाही उन्हात नाही खेळायचं. 3-4 वाजता नंतर खेळायचं. ज्ञानेश चल ये. चला चला चल ज्ञानेश चल. चल त्याला बाय बाय कर. बाय कर त्याला. ज्ञानेश बाय. तसं आम्ही संध्याकाळी खेळू. उन्हात नको खेळू बाळा. चल त्याला सांग दादा संध्याकाळी खेळूया आपण. चला. ज्ञानेशला फक्त हा मी बाहेर आले की हा फक्त गेट ओपन करायचा आणि बाहेर जाण्याचे खोटे असं असतं ज्ञानेशचं. आता पण ऊन खूप आहे. ज्ञानेश उन्हात नाही फिरायचं बाळ. चला. तर मी ना आता बेडरूममध्ये चालले. तुम्हाला ना मी मधमाशांचा पोळा दाखवणार आहे. आपण बोलतो ना हनी बी म्हणजे मध. तर तुम्ही बघू शकतात. हा एक बेडरूम आहे आणि हा दुसरा बेडरूम आहे. बेडरूममध्ये दुसरा बेडरूम आहे. तर मला दाखवते. हे बघा इथे मधमाशांचा पोळा आहे. हे बघा मी आता ना जाळी ओपन करते थोडी म्हणजे तुम्हाला कळेल. खरं म्हणजे हे मी तुम्हाला खिडकीतून दाखवते. मला त्या साईडला जायला थोडी भीती वाटते. कारण कसं आहे ना थोडा जरी धक्का लागला ना तरी त्या उडू शकतात. हळूच मी विंडो ओपन करते. बघा हे बघा हा पोळा पूर्ण खालपर्यंत आहे. हे बघा हा पोळा पूर्ण खालपर्यंत लोंबलेला आहे. तर याला ना काढायचं आहे पोळ्याला. तर आई थोड्या वेगळ्या पद्धतीने काढणार आहे. हे बघा असा हा मधमाशांचा पोळा आहे. खिडकीमध्ये जाळी लावून घेतले. तर आता बघू. आई बोलते हा पोळा काढायचा आहे वगैरे. तर बघू आई कसा काढेल तो वगैरे. मी तुम्हाला बाहेरच्या साईडने दाखवण्याचा प्रयत्न. तर ही घाटची साईडची बाजू आहे. तुम्हाला मी इथून दाखवते. तर ती त्या साईडची जी खिडकी आहे ना तिथे आहे. मी तुम्हाला फक्त खालूनच दाखवते. थोडी भीती वाटते मला जायला इथून. असं आहे. खाली तो पोळा लावला आहे. मी खूप हिम्मत करून चालले. इथूनच दाखवते तुम्हाला खाली पोळा लावलेला. हे बघा पूर्ण खालपर्यंत असा हा पोळा लावला आहे. हे बघा या सगळ्या गोष्टीत मी जास्त पुढे जात नाही आहे. मला भीती वाटते कारण त्या मधमाशा आहेत ना त्या डेंजर आहे. कारण चावल्या ना तर बापरे त्या अशा फोड्या वगैरे येतील. तोंड अक्षरशः सुजतंय असं आहे. आणि हे बघा ज्ञानेश बाहेर गेलाय. काय करतो रे बाहेर? जा खेळायला जा लगेच. तो बघ ज्ञानेश त्या पोरांमध्ये गेला खेळायला. ज्ञानेश त्या मुलांमध्ये खेळतोय.
ती ना मुलं रोज तो जो मुलगा आहे ना तो ज्ञानेशला ना खेळायला बोलत होता. नाही दुपारची वेळ होती मग त्याला ओरडले की ज्ञानेश नको जाऊ उन्हामध्ये. आता ठीक आहे, आता सावली आहे ना वगैरे असं आहे. तर कोंबडी चाललं आहे, एक कोंबडी. तर गुड इव्हिनिंग गाईज, संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. मी तुम्हाला मगाशी मधमाशांचा पोळा दाखवला होता. तर इथे आई तयार झाली, एकदम लढाई करण्यासाठी तयार झालेली आहे आई. हे बघ आईने काय केलं आहे, हे बघ आईने हाताला बिल केलं. हे बघ मधमाशा चावतात ना म्हणून आईने पूर्णपणे कारण आई चाळीतून हात काढणारे बाहेर. तर चांगल्या मस्त ओढणीने हात पॅक करून घेतला. आणि इकडे दाखव, हे ना ग्लोव्ज आहेत. आईने असे ग्लोव्ज लावलेत म्हणजे चावणार तर नाही. पण आई इथून काय ग, इथून पिन लावू का, इथून पिन मारू का आता? नाही ना, तेच पटकन हात काढून टाका. तर आई असं फक्त काटे घेऊन हे बघू आपला. आणि सांगू का मधमाशांचा पोळा असतो ना तो खायचा असतो, एकदम सयन टेस्टी लागतो नाही. आधी काढू दे फक्त. हां बघू आता कसं काय काढायचं बघू, आई काढेल. चलो सैनिक तयार आहे लढाई लड़ने के लिए. चलो हम चलते हैं, तुम आगे चढ़, हाँ तुम आगे चढ़ो हम तेरे पीछे आते. आता आम्ही चाललोय लढाई लढायला चाललोय. तुम्ही बघू शकता बऱ्याचशा मधमाशा उडण्याच्या तयारीमध्ये, म्हणजे उडलेल्या आहेत, अर्ध्या उडतात. तर आईने म्हणजे आतल्या बाजून फक्त ही जाळीची जी खिडकी आहे ना तिथून फक्त काठी घातलेली आहे आईने. बघ कसे उडत आहेत हळूहळू. त्यांना म्हणजे त्या पोळ्यावरून ना उडवायच्या, दुसरं काय नाही. तर गाईज आम्ही संध्याकाळी जो मधमाशीचा पोळा आहे असं विचार केला होता की तो पोळा आम्ही म्हणजे मधमाशा तिथून म्हणजे पोळून लावू आणि तो मधमाशीचा पोळा आहे तो काढून घेऊ, त्याच्यामध्ये मध असतं. आणि विचार केला होता, पण तो जो पोळा आहे ना तो फक्त मेणाचा पोळा आहे. त्यामध्ये अजून त्यांनी मध भरली नाही आहे. तो छोटा पोळा आहे, तो त्यांना त्यामध्ये मध भरावी लागेल. आणि कधी आई तो आत्ताशी भरतो, म्हणजे काळोख्याला तो मध भरतो आणि पंधरवाड्याला तो भरला ना, चांदण्याच्या टायमाला तो खाली होतो. तर आपण आलो तेव्हा थोडं हे होतं ना, तेव्हा पौर्णिमा झालेली, तर आत्ताशी तो भरतोय. किती त्या दिवशी आरती कोर होती ना, हां ना, शनिवारी आलो आपण. मग त्यातपासून तो आत्ताशी चालू झाला. त्याच्या आधी खाली झालेला होता, तो आता खाली होतो झाला होता, तर आत्ताशी भरत चाललेली. आपण आलो ते होल होते ना, त्याला खाली केलं होतं ते. तर हां तर त्यांनी आता तो बघू निघेपर्यंत प्रयत्न करू. हां ना, तर तो ना म्हणजे बघू आता मे बी जूनपर्यंत तो छान मसाल्यामध्ये मध वगैरे असे ताई बोलते. आई येणारच आहे जूनमध्ये, मेच्या एंडिंगपर्यंत किंवा जूनच्या फर्स्ट आठवड्यामध्ये, फर्स्ट वीकमध्ये येणार आहे. तर तेव्हा बघू. बदलापूरला 9 महिने होता. 9 महिने होते ना बदलापूरचा, असं ग्रीलला लागलेला, पण तो किचन जवळ होता. हा बेडरूम तेच. तर तेच त्यामुळे मग आम्ही विचार केला की उगाच कशा तो म्हणजे माशांना हलवायचं, म्हणजे माशांना पळून लावायचा आणि तो म्हणजे मधमाशीचा पोळा प्रयत्न करून जात नाही जात त्या बघितलं. आणि भीती वाटते ना. हां चावल्या तर खूप भीती वाटते. आणि बापरे त्या खूप डेंजर असतात मधमाशा. चावल्या तर बापरे ते भयंकर कामं होऊन जाते. म्हणून मग आम्ही ते आग लावावी लागते त्याला. तर ते आग लावावी लागते आणि मग आग लावल्यानंतर ते सगळ्या पळून जातात. म्हणजे ना काठीला कपडा लावायचा आणि तो कपडा पेटवायचा आणि मग तो तिथे म्हणजे त्यांच्याजवळ नेऊन असं हे करायचं, तेव्हा पळतात. हां पळतात. पण मग ठीक आहे, मग आम्ही काय नाही हे केलं. तर ठीक आहे, ओके. तर मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि मी तुम्हाला सांगेल की हा जो मधमाशीचा पोळा आहे, मी जेव्हा छोटी होती ना तेव्हा आम्ही ना मामाकडे जायचो, मामाच्या गावी. तेव्हा ना माझ्या आजीने तो मधमाशीचा पोळा असाच म्हणजे
काढला होता, खूप मोठा होता तो. आणि त्याच्यामध्ये तो मी जो खाल्ला ना तर एकदम मध होतं, एवढं टेस्टी मध होतं ना, एकदम सही होतं. तर मला पूर्ण लहानपणीचे दिवस आठवले. नाही त्याच्यामध्ये असं आहे की ते मधीचं भरलेला असतो ना, तो खाल्ला तर आपले डोळे छान राहतात असे. अजून पण आता एवढं किती कमीत कमी आता 55-56 माझा असेल. तर अजूनही मला चष्मा नाही आणि माझ्यापेक्षा लहान आहेत त्यांना डबल चष्मा लागला. तेच मग नाही ते म्हणजे ते आधीच आपल्याला आत्ताच्या उपयोगाला येतं. हां तेच. खरं माझी आजी होती ना, माझ्या आजीनी ना असं तो एकदम असं काढलाच होता पोळा आणि सगळ्यांना मध म्हणजे मध भरला मला पोळा दिला होता खायला. तो एवढा टेस्टी लागत होता ना, एकदम सही लागतो. पण ठीक आहे, आता बघू आता. तर बाय बाय, गुड नाईट. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि टेक केअर. ज्ञानेश गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. बाय बाय. उठा तर काय तुला दुपारी बोलले हाय बोलले. उद्या दुपारी हाय बोले ना, उद्या सकाळी उठून मी तुम्हाला गुड मॉर्निंग बोलेल आणि हाय बोलेल. अच्छा असं आहे का?